महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिनांक 12 मार्च 2024 रोजी पुसद येथील जाहीर सभेच्या बंदोबस्तात असलेल्या खंडाळा पोलिसांना पुसदवरून वाशिमकडे दुपारी 1 वाजताच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कारमधून विनापरवाना पिस्तूल घेऊन येत असल्याचे माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे खंडाळा पोलिसांनी खंडाळा टी पॉइंट जवळ नाकाबंदी करून कार थांबवली। त्यानंतर कारची झडती घेतली असता त्यामधून एक जणाजवळ विनापरवाना पिस्तूल आढळून आली आहे। खंडाळा पोलिसांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे। सिद्धार्थ अशोक कांबळे वय वर्ष 45 राहणार वडगाव धानोरा हमू चाकण सोनवणे वस्ती पुणे, कार चालक लक्ष्मण चंपतराव पानबुडे राहणार खापरखेडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली व त्याच्यासोबत असलेल्या सुनील निवृत्ती धुळधुळे वय वर्ष 40 राहणार मोप तालुका पुसद असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत। तिघांना विरोधात खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास आत्माराम पाटील यांनी फिर्याद दिली असता त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे। प्राप्त माहितीनुसार एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH12UM 1479 मध्ये काही जण विनापरवाना पिस्तूल बाळगून पुसदवरून वाशिमकडे जात असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकांकडून तोंडी परवानगी घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर पवार, सुरेश राठोड, अखिल चव्हाण यांनी खंडाळा टी पॉइंटवर सापळा रचला असता पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार संशयास्पद दिसली। तेव्हा त्यांच्या स्टाफच्या मदतीने वाहन थांबवून वाहनांची झडती घेतली असता तिघांना कारमधून उतरून नाव विचारले। त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये एक 9 mm ची गावठी बनावटीचे पिस्तूल व मॅगझिन आढळून आले। आरोपीकडून 20,000 रुपये किमतीची पिस्तूल, 30,000 रुपये किमतीचे मोबाईल व 5,50,000 रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे। सिद्धार्थ कांबळे याला पिस्तूल कुठून आली असे विचारले असता त्याने पुसद तालुक्यातील धानोरा वडगाव येथील अंकुश हाके याच्याकडून आणल्याचे सांगितले आहे। प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी सुनील गंगाखेडे, पुसद।